सुप्रिया सुळेंच्या मनासारखं होईना म्हणून फिसकटलं। रात्रभर बैठका झाल्या, नेत्यांची अदलाबदल झालं, तरीही फिसकटलं। 3 दिवसांमध्ये बरंच काय ते घडलं। पवार तो राजकीय प्रयोग पुन्हा करतायत जो त्यांच्या तारुण्यामध्ये चालला होता। पवार तो प्रयोग पुन्हा करतायत जिथे दिल्ली हादरली होती। पवार तो प्रयोग पुन्हा करतायत ज्यात एकतर उभारी घेतील किंवा मग राजकीय कायमचे संपतील। लेकीची महत्वाकांक्षा म्हणा किंवा पवारांचं डोकं म्हणा, पण बरंच काय ते घडलंय। 1978 ची पक्षफूट आणि आघाडी सरकार आठवतंय। काँग्रेसमध्ये फूट घालून विरोधी पक्षांसोबत पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे पीडीएफची स्थापना करणारे आणि 38व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री होणारे पवार होते। 1983 आणि 87 चा काळ आठवतोय। इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी स्वतंत्र पक्ष निर्माण करणं आणि विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावणं पवारांनी त्या काळी केलं होतं। 99 चा काळ आठवतोय। राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्वतंत्र स्थापना झाली। सोनिया गांधींच्या परदेशी जन्माच्या मुद्द्यावर काँग्रेसमधून बाहेर पडणं आणि नवीन पक्ष स्थापन करणं हा राष्ट्रीय राजकारणातील सगळ्यात मोठा पहिल्यांदा धक्का देणारे पवार होते। नंतर बरेच प्रयोग झाले आणि सगळ्यांना आत्ताचा माहिती असणारा 2019 चा महाविकास आघाडीचा प्रयोग। वैचारिकदृष्ट्या विरोधी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस सोबत गठबंधन करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक प्रयोग पवारांच्या साक्षीने झाला। 2023 ला जेव्हा एनसीपी फुटली, अजित पवारांच्या बंडाला तोंड देऊन पक्षाचे विभाजन होऊ देणं आणि नवीन गट स्थापन करणं ज्यानं त्यांच्या राजकीय वारशाला नवं आव्हान मिळालं होतं, तेही पवारांच्या कारकिर्दीत घडलं। 93च्या बॉम्बस्फोटातील भूमिका जी वादग्रस्त राहिली, असे बरेचसे राजकीय प्रयोग, अनुभव, छक्के पंजे पवारांनी त्यांच्या तारुण्यात केले। पवारांच्या तारुण्यातील हे निर्णय किंवा घटना यासाठी आठवून दिल्यात कारण पवार राजकीय प्रयोग करतात, फसले तर अनुभव आणि तरले तर चाणक्य ठरतात, हेच खरंय। हे आता का सांगते? कारण मागच्या 3 दिवसांमध्ये बरंच काय ते घडलंय। अजित पवार ज्या 26 तारखेला सगळं काही समोर येईल सांगत होते, ती 26 तारीख टळून गेली आणि त्या समोर काय आलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा। त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रात्रभर बैठकांचं सत्र। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता मावळली। संभाव्य आघाडी तुटल्या जमा। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून पेच। पण सोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या पक्षाला दिलेली ऑफर आणि त्यांनी नाकारलेली ऑफर। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडी तुटल्या जमा असल्याची सूत्रांची माहिती आहे। घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा अजित पवारांचा प्रस्ताव, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तो प्रस्तावच फेटाळला आणि दोन्ही पवार एकत्रित येणार या चर्चा सुद्धा त्यासोबतच मावळल्या। आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाही यावर जरी शिक्का लागलेला असता तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या चर्चांना महाराष्ट्रातील आणखी एक राजकीय बाजू उघड झाली। घडलं ते सुप्रिया सुळेंच्या म्हणण्यानुसार घडलं, बिघडलं तेही सुप्रिया सुळेंच्या म्हणण्यानुसारच बिघडलं, अशा ऐकू येणाऱ्या चर्चा। ज्या सोनिया गांधींना परदेशी व्यक्ती म्हणून हिणवलं गेलं, ज्या इंदिरा गांधींविरोधात बंड केलं गेलं, ज्या काँग्रेस पक्षातून फुटून शरद पवार नावाचा उदय झाला, आजपर्यंत तोच शरद पवार नावाचा उदय हा काँग्रेस सोबत आघाडीमध्ये सत्तेत म्हणा किंवा विरोधात म्हणा सोबत राहिले। ज्या काँग्रेस सोबतच किंवा काँग्रेसच्या विरोधात जाऊन आपली चूल मांडली, आज ते शरद पवार काँग्रेस सोबतच राजकारण करतात। हे मेसेज पुरेसा होता की अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्रित येऊ शकतात। पवारांचं वय वर्ष 85 उलटून गेलंय। पवार आत्ता जे राजकीय प्रयोग करतायत, पवारांनी त्यांच्या तारुण्यामध्ये ते राजकीय प्रयोग केलेत। पंतप्रधान पदाच्या व्यक्तींना आव्हान दिलंय, आव्हानं निर्माण केली आहेत, बंड केलेत, ते थंडही केलेत आणि राजकीय केलेले प्रयोग सक्सेसफुलही करून दाखवले। अजित पवारांसोबत तसाच काहीसा राजकीय प्रयोग 2019 सालापासून पवार करतात। पहाटेचा शपथविधी अजित पवारांची मनमानी होती का? होती तर अजित पवारांमध्ये इतकी डेअरिंग होती का?
2023 ची फूट ही अजित पवारांच्या म्हणण्यानुसार झाली होती की जसं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ सांगतात त्या पद्धतीने भाजपच्या उंबरठ्यापर्यंत उभं राहण्यापर्यंत भूमिका ही पवारांनी बजावली. फक्त बेल वाजवली आणि पवार तिथून पळून गेले आणि असं दाखवलं की अजित पवारांनीच भाजपचा दरवाजा जो आहे तो ठोठावला. असे अनेक प्रश्न होते. आताही मधल्या काळामध्ये ज्यावेळी अजित पवार, शरद पवार एक होणार अशा चर्चा होतात, त्याच वेळी प्रश्न तयार होता सुप्रिया सुळेंचं काय? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न येण्याचं किंवा दादांचं पवारांसोबत न जमण्याचं कारण आहेत सुप्रिया सुळे. का? ते समजून घ्या. राजकीय बातमी व्यतिरिक्त मी तुमचा 1 मिनिट घेते. तुम्ही लोक मला कमेंट सेक्शन मध्ये विचारत असता की आम्ही आमचं उत्पन्न कसं वाढवू. आता यामध्ये मला एक पर्याय सापडलाय जो तुम्हाला कायदेशीररित्या पैसे कमवण्याची परवानगी देतो. मार्केट वुल्फ हे SCBI नोंदणीकृत ॲप आहे जे भारतामध्ये वेगानं वाढतंय. मी तुम्हाला हे ॲप कसं वापरायचं ते सांगते. अगोदर तुम्ही लॉग इन करून घ्यायचे, त्यानंतर फॉलो ट्रेंडवर क्लिक करायचे. ते तुम्हाला रिअल टाइम ट्रेंड्स दाखवतं ज्यामध्ये लोक नफा कमवतात आणि तुम्ही हे फायदेशीर ट्रेंड्स एका टॅपमध्ये ट्रेंड करू शकता. हे पहा, मी फक्त फॉलो ट्रेंडवरती क्लिक केलंय, ट्रेंड सुरू ठेवला आणि तोच ट्रेंड जो आहे तो उघडा आहे. इथे तुम्ही खूप कमी रकमेसह ट्रेड करू शकता. तर इतर ॲप्सला 3 पट जास्त पैसे लागतात आणि ज्यांना भीती वाटते की जर त्यांना मोठं नुकसान झालं तर काय करायचं, त्यासाठी सुद्धा एक उपाय आहे. इनबिल्ट स्टॉप लॉस हे फीचर, म्हणजे लॉस एका विशिष्ट पातळीवर पोहोचताच तो आपोआप स्टॉप करून लागतो जेणेकरून तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही. बघा, ट्रेंडनुसार नफा वाढत होता. मी स्टॉप ट्रेंडवरती क्लिक केला आणि इतक्या कमी वेळामध्ये फक्त 1166 चा नफा बुक केला. मार्केट वुल्फ ॲप मोफत शिफारसी देखील प्रदान करतं ज्याद्वारे लोकांनी डिसेंबरमध्ये एकाच दिवसात 8606, जूनमध्ये 70468, जुलैमध्ये 59696 आणि ऑक्टोबरमध्ये 58207 चा नफा बुक केलाय. आणि मार्केट वुल्फ या नफ्यावरती कोणत्याही प्रकारचं कमिशन आकारत नाही. तुम्ही सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाइम हे ॲप वापरू शकता. मार्केट वुल्फ ॲपचे 20 लाखांहून अधिक डाउनलोडर्स आहेत आणि लोक त्याद्वारे त्यांचे आर्थिक भविष्य सुद्धा सुरक्षित करत आहे. या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि मी ते कमेंट मध्ये देखील पिन केलेली आहे. जा आणि तुमच्या रिस्कवरती मार्केट वुल्फ हे ॲप डाउनलोड करा. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात न जमण्याचे काही कारण आहेत ज्याची उत्तरं मिळाल्याशिवाय युतीची बैठकच होऊ शकत नव्हती. पहिलं कारण किंवा पहिला प्रश्न, सुप्रिया सुळेंचं भविष्य आणि पक्षाची मालकी हा प्रश्न कायम आहे. 2, एकनिष्ठ जयंत पाटलांसारख्या नेत्यांचे पक्षाच्या कोंडीत होणारे राजकीय मरण जसे प्रशांत जगताप. 3, फूट, बंड आणि काही दिवसांनंतर थंड हा कायमस्वरूपी पवारांवर लागणारा शिक्का. 4, पवारांना नको असलेले आणि अजित पवारांना हवे असणाऱ्या उमेदवारांचा निर्णय कोण घेणार. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, नवाब मलिक, अमोल मिटकरी आणि पवारांच्या डोक्यात खटकणारे बरेचसे पहिल्या फळीतील नेते यांचे इथून पुढचे भविष्य कोण ठरवणार, पवार, सुळे की दादा. 2023 ते 2025 या 2 वर्षात पवारांना खटकणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या घडल्या. अजित पवारांनी डिसेंबर 2023च्या पुण्यातील सभेत सांगितलं होतं की 1 मे 2023 रोजी शरद पवारांनी मला सांगितलं की आता सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. पण नंतर राजीनामा मागे घेतला आणि आम्हाला गाफील ठेवलं. हे धरसोड वृत्ती बरोबर नाही. राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं, पण आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून चव्हाण प्रतिष्ठानला आंदोलन करण्यास का सांगितले आम्हाला हे कळलंच नाही. हा अजित पवारांनी बंड केल्यानंतर पवारांवर प्रश्न तयार केला होता. 2, प्रफुल्ल पटेल. जुलै 2023च्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की शरद पवारांचा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. 2022ची अध्यक्षपदची निवडणूक बेकायदेशीर होती आणि पवार एकतर्फी कारभार करत होते असा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी त्या मुलाखतीत केला. तिसरे नेते भुजबळ. ऑगस्ट 2023च्या विधानसभेत पवारांनी तेलगी घोटाळ्याच्या आरोपांवरून मला 2003 मध्ये उपमुख्यमंत्री पद सोडायला भाग पाडलं होतं असं भुजबळ म्हणाले. आता हे काही असे प्रश्न आहेत की जे प्रश्न ज्या वेळी तयार होणार त्यावेळी पवारांना एकतर फेस करणे किंवा मग त्या नेत्यांना तरी आता पवारांना फेस करणे. पवारांनी ज्यावेळी पक्षामध्ये उभी फूट पडली, बंड झालं, त्यावेळी पवारांना जास्तीचा शॉक बसला होता. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील हे 3 नेते फुटले त्यावेळी. धनंजय मुंडेंचाही शॉक होता कारण त्यांना अशा प्रकरणांमधून पवारांनी बाहेर काढलेलं होतं की ज्या प्रकरणातून ते बाहेर येऊ शकत नाही अशी स्थिती होती.
अजित पवारांनी केलं त्या सगळ्या प्रश्नांवरती प्रश्नचिन्ह लागल्यानंतर सुद्धा अजित पवारांसोबत जुळून घ्यायचे या भूमिकेत सुप्रिया सुळे दिसल्या, कारण ते अनेकदा अजित पवारांना डिफेंड करायचे. रोहित पवार दिसले, कारण तेही आपले काका आहेत म्हणून डिफेंड करायचे किंवा सत्तेच्या जवळ जाण्यासाठी डिफेंड करायचे. पण ज्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एक होणार या चर्चा होतात, त्यावेळी प्रश्न तयार होतो की मग राष्ट्रवादी कुणाची, घड्याळ कुणाचं, पक्षावर मालकी हक्क कुणाचा, पक्षातील निर्णय कुणाचे, पक्षातील नेते कोणते चालणार कोणते दबणार. कारण 2 फूट तयार झाल्यात. आज पवारांसोबत उभी राहिलेली एक फळी आहे ज्या जयंत पाटलांसारखी निष्ठावंत आहेत, आणि अजित पवारांसोबत एक गेलेली फळी आहे की जी अजित पवारांच्या पडत्या काळात किंवा अजित पवारांच्या बंडाच्या काळात साथ देणारी एक फळी. ज्यावेळी या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार त्यावेळी या फळ्यांचं काय होणार हा प्रश्न आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोघांचं टिपाण बसेल का हाही प्रश्न आहे. आणि त्यामुळे 3 दिवसांपासून जे 26 तारीख जी काल टळली, ज्यावरती अजित पवार काय आहे ते सगळं समोर येऊन सांगणार होते, त्यामध्ये एवढंच समोर आलं की सुप्रिया सुळेंमुळेच ही चर्चा फिसकटते. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात खलबतं होत आहेत. नंतर रोहित पवार, अमोल कोल्हे जाऊन बैठका करतायत. या सगळ्या गोष्टी सांगतायत 2 पवार एक होण्याच्या मार्गावर आहे. आता ही आघाडी होते नाही होते हे सोडून द्या, पण एक शिक्का लागला की पवार राज्याच्या राजकारणामध्ये परत एक अभूतपूर्व कलाटणी देणारा निर्णय घेत होते. फिसकटला की फिसकटतच राहणार हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी एक लक्षात घेऊन चला की बरंच काय ते घडलंय. पवारांनी त्यांच्या ऐन तारुण्यात केलेले राजकीय प्रयोग पवार पुन्हा करतायत. पवार पुन्हा एकतर अजित पवारांना तोंडावर पाडतायत किंवा मग आपला राजकीय चष्मा पुन्हा लावून बघतायत. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील असं नेतृत्व आहे, सुसंस्कृत सुशिक्षित असताना तेवढंच डोकेबाज व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पडद्यासमोरचा एक चेहरा आणि पडद्यामागचा दुसरा चेहरा हा पवारांच्या राष्ट्रवादीत असो किंवा राष्ट्रवादीत नेहमीच या 2 चेहऱ्यांची चर्चा होत असते. आज अजित पवारांसोबत जाणं म्हणजे अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारणे, आणि ते नेतृत्व स्वीकारणं म्हणजे सुप्रिया सुळेंना साईडलाईन होणं. हे शरद पवारांना चालणार आहे. त्यामुळे आघाडी का झाली नाही, घड्याळ चिन्हामुळे झाली नाही की तुतारी चिन्हामुळे झाली नाही, यापेक्षा राष्ट्रवादी कुणाची या गोष्टीमुळे माझ्या मते ही युती आघाडी झाली नसावी असा अंदाज. आता या सगळ्या राजकीय समीकरणांकडे तुम्ही कसं पाहता? अजित पवारांचं भलं शरद पवारांसोबतच जाण्यात आहे का? अजित पवारांच्या 2 मंत्र्यांची विकेट खाली 1-1.5 वर्षाच्या कालावधीत पडली आहे. अजित पवारांना महापालिकेत, अजित पवारांना नगर परिषदेत, अजित पवारांना झेडपीत भाजप कसं जमून देत नाही. तिकडे 2 ठाकरे एक झालेत आणि जेव्हा घर एक होतं त्यावेळी भल्या भल्यांना पाठ टेकावी लागते. हीच वेळ ओळखून आता पवारांचं घर एक होण्याच्या मार्गावर होतं, मात्र पाठ कोणी टेकवायची हे घरात ठरत नाहीये का? काका पुतण्याच्या संघर्षामध्ये लॉंग टर्मचं राजकीय भविष्य कुणाला आहे? अजित पवारांना जर ते राजकीय भविष्य असतं तर एका वर्षात 2 विकेट जाणं, नगर परिषदा, झेडपी, महापालिकांसाठी एकाकी पडणं, पक्षामध्ये 2 नेतृत्व तयार होणं, सुनील तटकरे आव्हान बनताय दिसतंय, प्रफुल्ल पटेल आव्हान बनताय दिसतंय, या सगळ्यांमध्ये काकांची मदत घेतल्याशिवाय अजित पवारांना राजकीय भविष्य आहे का? की अजित पवारांनी बंड करून आपलं राजकीय भविष्य सेव्ह केलंय? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. जाता जाता एक महत्त्वाची आठवण, मार्केट वुल्फ हे ॲप वेगानं पसरत आहे. ते ॲप 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलेलं आहे. या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सोबतच पिन देखील केलेली आहे. जा आणि हे ॲप स्वतःच्या रिस्कवरती लगेच डाउनलोड करा.